व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं रॅपिड बॅच मध्ये, ज्याचा सुरुवात आपण करतोय आज. इतिहासाचा भाग एक पाहतोय आपण, ज्यामध्ये आपल्याला विचारलेले प्रश्न जे आहेत हे प्रश्न पहिल्यांदा आपण जो घेतोय हा एक संकीर्ण भाग आहे, ज्यामध्ये सगळे एकत्र प्रश्न आहेत. त्यानंतर आपण प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत आणि त्यानंतर आधुनिक भारत असं आपण टप्पे घेणार आहोत. पहिल्यांदा संकीर्ण घेतोय. थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित तुम्हाला बोलताना माझं आवाज म्हणजे खोकल्याचा येईल, तर त्यासाठी मी क्षमस्व आहे. तर तेवढं फक्त सहकार्य करा. ठीक आहे, सुरुवात करूया. आता या रॅपिड बॅचचा उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की तुमची उजळणी व्हावी आणि ती रॅपिडली व्हावी. रॅपिडचा अर्थ काय? वेगात. तर आपण वेगामध्ये काय करणार आहोत, हे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्याकडे प्रश्नांची एक काय होईल, उजळणीची छानपैकी एक यादीच होईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये यावरचे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपला आहे, जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत? अनंतनाथ, अजितनाथ, ऋषभ, महावीर. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. अच्छा, अर्जुन, थँक्यू. चालेल ना मनीषा, काही कसंही तुम्ही करू शकता. तुम्हाला तसं पीडीएफ पण मिळणार आहे. ओके. अनंतनाथ, अजितनाथ एकूण किती आहेत? एकूण तीर्थंकर हा प्रश्न मी आत्ताच घेतलाय, बरोबर आहे. एकूण एकूण किती आहेत? तर 24 आहेत. पहिले कोण बरं? पहिले ऋषभनाथ. ओके. आणि 24वे महावीर. 24वे कोण आहे? ते महावीर आहेत. ओके. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऋषभनाथ. ओके. आता इथे ऋषभनाथ. ओके, हे लक्षात ठेवा. अनंतनाथ हे 14वे. हे किती आहेत? हे 14वे. हे 4थे. ओके. हे कितवे आहेत? नाही, हे दुसरे आहेत. अजितनाथ हे दुसरे आहेत. सॉरी, हे दुसरे. हे 14वे. हे पहिले. ओके. आणि हे कितवे? 24वे. तर 14वे, दुसरे, पहिले आणि 24वे असे आहेत. ओके. मनीष आहे, मनीष. सॉरी, मनीष. सॉरी. चला, पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? लॉर्ड हेस्टिंग, विल्यम बेंटिंग, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डफरिन. याचं उत्तर काय येतं बरं? याचं उत्तर येतं विल्यम बेंटिंग याच्या काळामध्ये. कधी झाला होता? 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा काय झाला होता? सतीबंदी, बरोबर आहे. आणि हे कोणी केलं होतं? राजा राम मोहन रॉय यांच्या मदतीने काय झालं होतं? विल्यम बेंटिंग. विल्यम बेंटिंग काय आहे बरं? 1933चा तिसरा चार्टर्ड ऍक्ट जो आला होता. 1793 पहिला चार्टर्ड ऍक्ट, त्यानंतर 1813, त्यानंतर 1833 मध्ये तिसरा चार्टर्ड ऍक्ट आला. त्या तिसऱ्या चार्टर्ड ऍक्ट मध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. तर विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर जनरल, हे लक्षात ठेवायचं. ओके. कॅनिंग हा काय होता? शेवटचा गव्हर्नर जनरल. हा पहिला गव्हर्नर जनरल, तर हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइस रॉय. ओके. लॉर्ड डफरिन कोणाच्या काळ होता? राष्ट्रीय काँग्रेस, 1885. ओके. कधी विचारलं गेलं की राष्ट्रीय काँग्रेस याच्या स्थापनेच्या वेळेला कोण होतं? इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डफरिन होतं. ओके. चला, हेस्टिंग तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात? हा, 20चा फरक फक्त. रामायण, जातक कथा, उपनिषद की महाभारत. आता ह्याच्यामध्ये याचं उत्तर काय? जातक कथा. हे कशाशी निगडीत आहेत? गौतम बुद्ध. गौतम बुद्ध जे आहेत याच्याशी निगडीत काय आहे? अजिंठा येथील चित्रांमध्ये आपल्याला जातक कथा हे दिसतात. आलं का लक्षात? ओके. आणि कुठे आहेत? छत्रपती संभाजीनगर.
ओके, हे लक्षात ठेवा. उपनिषद जे आहे यापैकी हा मुंडक उपनिषदामध्ये सत्यमेव जयते हे वाक्य लक्षात ठेवा. मुंडक उपनिषद या यामधलं काय बरं, सत्यमेव जयते. आणि प्रसिद्ध कोणी केलं, मदन मोहन मालवीय. चला, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? छोडो भारत 1941, 1942, 1944 की 1936? कधी आली होती? 1942, ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, क्विट इंडिया मुवमेंट्स म्हणतो. ओके. गांधीजींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे कोणाला केलं होतं? विनोबा भावे. विनोबा भावे यांना पहिलं वैयक्तिक सत्याग्रही केलं होतं. आणि विनोबा भावे यांना 1958 मध्ये कुठला मिळाला होता? रेमन मॅक्सेसे. रेमन मॅक्सेसे हा जो पुरस्कार आहे, ओके, हा फिलिपिन मनीला इथून दिला जातो, हे लक्षात ठेवा. हे पहिले भारतीय. ओके, रेमन मॅक्सेसे पुरस्कार. चला, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारलं. बाबू गेनू, शिशिर कुमार, सुशील सेन, विनय कुमार. 1942च्या या आंदोलनामध्ये कोणी केलं होतं? बाबू गेनू नाही, बरोबर शिशिर कुमार जे आहे, शिशिर कुमारने काय केलं होतं, तर आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील या शाळकरी विद्यार्थ्याने केलं होतं. ओके. बाबू गेनू हा गिरणी कामगार होता. बाबू गेनूने काय केलं होतं? गिरणी कामगार, बरोबर की नाही? आणि ट्रक खाली त्याने काय केलं? हुतात्म्य केलं होतं, हे लक्षात ठेवा. ओके. नंदुरबार हा कुठला जिल्हा? आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि पांढरं सोनं, हे लक्षात ठेवा. ओके. चला, पुढचा प्रश्न काय? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? इसवी सन 1674, इसवी सन 1646, 1666 की 1672? त्याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक आहे 1674. कुठे झाला? रायगड या ठिकाणी झाला. पहिली राजधानी कुठली होती? राजगड होती. नंतर ज्या वेळेला जावळीवर त्यांनी चंद्रराव मोरे यांच्यावर हल्ला चढवला, त्यावेळेला चंद्रराव मोरे हे कुठे गेले? तर रायरीवर पळून गेले. त्यावेळेला त्याचं नाव रायरी होतं. नंतर रायगड करण्यात आलं. हिरोजी इंदुलकर यांना स्थापत्य कलेचं दिलं होतं, त्यांनी हा किल्ला बांधला. आलं का लक्षात? हिरोजी इंदुलकर, हे लक्षात ठेवायचं. आणि कधी झाला होता हा? कोणत्या तारखेला झाला होता सांगा बरं? 6 जून. हा कधी झाला होता? 6 जूनला झाला होता. 6 जून. आणि गागा भट जे आहेत, गागा भट यांनी हा राज्याभिषेक केला. बरोबर आहे. आता 1674 पासून जर आपण बघितलं तर 1774 100 वर्ष, बरोबर आहे. त्यानंतर 1874 200 वर्ष, त्यानंतर 1974 300 वर्ष. आणि जर आता आपण पाहिलं किती 2024, तर आता किती वर्ष झाली? 400 वर्ष. किती वर्ष झाली? नाही, सॉरी, 74 आहे ना. मग आता इथून 26 आणि 24 किती वर्ष झाली? बरोबर 350 वर्ष. किती वर्ष? 2024 ला किती वर्ष झाली? 350 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज यांचं किती झालेलं आहे? 350 वर्ष राज्याभिषेकाला झालेली आहेत. ओके. चला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? सिंहगड, रायगड, तोरणा की राजगड? सुरुवात जी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांनी, हा कोणता गड जिंकून? पर्याय क्रमांक, व्हेरी गुड, पर्याय क्रमांक सी, तोरणा. बरोबर आहे. तोरणा हा काय केला होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. आणि हा कुठे? पुण्यामध्ये. आणि याला आधीचं नाव काय होतं? पुणे या ठिकाणी आहे. आधीचं नाव प्रचंडगड.
आधीचं नाव काय यांचं? प्रचंडगड. चला, सिंहगड पण पुण्यामध्ये आहे. रायगड, रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्येच आहे. रायगडचं आधीचं नाव काय? आधीचा तालुका काय होता? कुलाबा. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? 1947, 1948, 1961 की 1962? तर पोर्तुगीज जे आहेत हे 1961 हा कालखंड आहे. ओके, बघा आले होते कधी? वास्को द गामा. वास्को द गामा हा पोर्तुगीज होता. कोण होता? पोर्तुगीज. आणि हा कधी आला होता? 1498 ला. कालिकत बंदर. कालिकत बंदर जे आहे या ठिकाणी आला होता. तिथून सुरुवात जी झाली ती 1961 पर्यंत. इथे काय केलं? गोवा या ठिकाणी काय झालं होतं? पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यात आला होता. ते 1961 हे साल. हा काय? पोर्तुगीज सत्तेचा शेवट. ओके, फार काळ आपल्याकडे येते. म्हणजे 1598 100, 1698 200, 1798 300, त्यानंतर 1998 नाही त्याच्या अगोदर ना 98 मध्ये 100 200 300 400 होणार होते. पण त्याच्याच अगोदर म्हणजे इथे 2 आणि 61 किती झाले? 363 वर्ष ते आपल्याकडे होते. किती होते? 363 वर्ष. बरोबर, 98 त्यानंतर 99 100 म्हणजेच 1800 झालं. हा, 1898 सॉरी, इथे येणार 1898 ना. 100 200 300 400 आणि इथून पुढे म्हणजे 463 वर्ष, सॉरी 463 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं. येस येस अर्जुन, 1898 मी पकडलंच नाही. 1500 1600 1700 आणि 1800, 400 आणि वरचे 61 आणि इकडचे 2 वर्ष म्हणजे 463 वर्ष ते आपल्या भारतात राहिले. इतके काळ चिकाटी बघा, याला म्हणतात फेविकॉल का मजबूत जोड. भारत स्वतंत्र झाला ती वर्ष काय? 1947. आणि आपल्याकडे पंचायत राजाची सुरुवात कधी झाली? 1962 मध्ये. ऍक्ट आला होता 1961 ला. ओके, अरे 363 नाही होणार रे. 1500 1600 1700 1800 आणि 1961. 100 200 300 400 आणि अधिकचे 63. ओके कपिलेश, खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात? लॉर्ड रिपन, लॉर्ड लिटन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. 1881 मध्ये याच्याच काळामध्ये काय झालं होता? त्याने हे काढलं होतं. आणि त्याच वेळेला दशवार्षिक जी लोकसंख्या आहे, लोकसंख्या याच्या मोजणीचं मेयोच्या काळात सुरुवात झाली, पण रिपनच्या काळामध्ये 10 वर्षासाठी झाली. पहिला फॅक्टरी ऍक्ट हा रिपनच्या काळामध्ये. त्याचबरोबर लिटनने वृत्तपत्रावर जी बंदी घातली होती ती रिपनने काढली. त्याने काय केलं होतं? वृत्तपत्र कायदा, बरोबर आहे, वृत्तपत्राचा जो कायदा आहे. आणि शस्त्रबंदीचा. डफरेन, इंडियन नॅशनल काँग्रेस, हे लक्षात ठेवायचं. डलहौसी काय आहे? 1848 ते 1856 पर्यंत. याच्या काळात बरंच आधुनिक. थँक्यू वैष्णवी. लॉर्ड डलहौसी जो आहे, डलहौसीचा कालखंडामध्ये तार, 1853 मध्ये रेल्वे, बरोबर आहे, PWD या सगळ्या गोष्टी आणि दत्तक वारसा नामंजूर हे डलहौसीच्या काळात. हे लक्षात ठेवायचं. ओके, चला. खालील अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती आहे? पेशवा, पंतप्रधान, अमात्य, वित्तमंत्री, पंडितराव पुजारी तर सुमंत सेनापती. काय आहे? सुमंत नाही, सुमंत सेनापती नाहीये. आलं का लक्षात? ओके, सुमंत कोण? रामचंद्र डबीर, परराज्य सांभाळणे. सुमंत कोण होतं? रामचंद्र डबीर. कोण होते? रामचंद्र डबीर. आणि याचं काय? परराष्ट्र खातं जे आहे हे सांभाळलं. ओके, पंडितराव कोण होते? मोरेश्वर पंडितराव. मोरेश्वर पंडितराव हे कोण होते? अमात्य कोण होते? रामचंद्र नीलकंठ मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे कोण होते? अमात्य. पेशवा कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे. मोरो
त्र्यंबक पिंगळे. ओके, हे पेशवा होते. पेशवा नंतरच्या काळामध्ये म्हणजे कधी सुरू झाली याची सुरुवात 1713 मध्ये झाली. बरोबर आहे. जे आपण म्हणतो ना बाळाजी विश्वनाथ भट, आलं का लक्षात? या बाळाजी विश्वनाथ भट जे आहेत, या बाळाजी विश्वनाथ म्हणजे शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या तावडीतनं सुटून आले, जेव्हा तो मेला 1707 मध्ये, तिथून मग त्यांनी इथे जी काही सुरुवात केली ही गडी बसवता बसवता 1713 मध्ये पहिलं त्यांनी पेशवा पद दिलं ते बाळाजी विश्वनाथ भट. इथे खडकी इथे जी ताराबाईंबरोबर त्यांची लढाई झाली त्यात त्यांनी महत्वाची भूमिका केली आणि 1720 मध्ये बाजीराव पहिला, आला का लक्षात? हा दुसरा पेशवा. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र कोण बरं? नाना. बरोबर आहे. जे 1761 मध्ये, कारण 1720 ते 1740, 1740 ते 1761, कारण त्यावेळेला पानिपतचं तिसरं युद्ध झालं 1761 ला. ओके. त्याच्यानंतर माधवराव, बरोबर आहे. त्यानंतर माधवराव नंतर त्यांनी टीबी झाली आणि माधवराव नंतर कोण झालं? नारायणराव. नारायणरावांचा खून झाला. त्यानंतर कोण झालं? नारायणरावानंतर सवाई माधवराव. सवाई माधवरावांचं काय झालं? त्यांना लहान असतानाच पेशवे पदाची दिली. हे कारस्थान केलं होतं नाना फडणवीस यांनी, त्याला सवाई माधवराव म्हणतात. आणि सवाई माधवराव नंतर बाजीराव दुसरा. 1818 मध्ये पेशवे यांचा पारिपत्य करण्यात आलं आणि 1818 ला पेशवाई संपली. ओके, हे लक्षात ठेवा. सेनापती कोण आहेत? हंबीरराव मोहिते. बरोबर की नाही? चला पुढे जाऊया. पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला होता? कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी. का झाला होता? कारण रॅमसे मॅकडोनल्ड हा यांनी काय केलं होतं? जातीय निवाडा हा सुरू केला होता. म्हणजे 1932 मध्ये त्यांनी डिक्लेअर केला आणि याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये काय झालं? तर तो करार झाला, कारण यांना तो मान्य नव्हता. ओके, यालाच पुणे करार किंवा ऐक्य करार असं म्हणतात, किंवा एरवडा काय म्हणतात? एरवडा या नावाने म्हणतात. ओके, चला पुढे जाऊया. 1930, 1931, 1932 असे 3 गोलमेज परिषद झाले. ओके, सगळ्या गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते. तर फक्त दुसऱ्याच गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते. येरवडा किंवा येरवडा. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी परत कोणी केली? तर ही कोणी केली? रवींद्रनाथ टागोर यांनी परत केली. 1913 मध्ये गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रह जे आहे गीतांजली, याला नोबेल मिळालं. आणि हे नोबेल जे आहे हे पहिली भारतीय व्यक्ती ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं. ओके, रवींद्रनाथ टागोरांनी भारताचा आणि बांगलादेश या दोन देशाचे काय केलेले आहेत? स्वातंत्र्य गीत लिहिलेलं आहे. ओके, लाला लजपतराय, लालबाल पाल. ओके, सायमन गो बॅक यावेळेला लाला लजपतराय यांना काठी बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चित्तरंजन दास यांनी काय केलं होतं सांगा बरं? स्वराज्य पक्ष. काय बरं? स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. ओके, कारण या काय झालं होतं? जो पहिला आहे की नाही हे झालं होतं 1923 ला. 1922 मध्ये काय झालं होतं? 1923 लाही स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास. 22 पोलीस यांना जाळण्यात आलं. कुठे झालं? चौरी चौरा. येस, व्हेरी गुड. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा काय केला? त्याग केला? सर, राव बहादूर हे जमनालाल बजाज. काय बरं? जमनालाल बजाज जे आहेत यांनी
राव बहादूरचा त्याग त्याग केला. ओके. महात्मा गांधीजींनी कैसरे हिंदचा कधी झाला होता? जालियनवाला बाग 1919 13 एप्रिल. ओके. या दिवशी झाला होता. जनरल डायरने काय केलं होतं? निरपराध लोकांना गोळी मारली होती. बरोबर. सहकार चळवळ. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? 11 एप्रिल 1827, 11 एप्रिल 1828, 18 एप्रिल 1927, तर 18 एप्रिल 1828. आता या वर्षी मला काय आठवतंय, तर हा वर्ष बघून मला ब्राह्मो समाज आठवतोय. काय बरं? ब्राह्मो समाज 1828, राजा राम मोहन रॉय. राम मोहन रॉय, हे लक्षात घ्या. ओके. कधी झाला होता? पर्याय क्रमांक ए बरोबर. 11 एप्रिल 1827. मुलींची शाळा कधी काढली? मुलींची शाळा जी आहे ही शाळा काढली होती 1848 ला, पुणे भेडेवाडा. ओके. आणि 1873 ला काय केलं होतं? सत्यशोधक समाज याची स्थापना केली. बरोबर आहे. 1873 मध्ये सत्यशोधक समाज याची स्थापना केली होती. महात्मा ही पदवी मुंबईच्या लोकांनी त्यांना दिली होती. ओके. हे लक्षात ठेवा. गेट इट? का दिसत नाहीये? काय प्रॉब्लेम आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, महात्मा गांधी, विदा सावरकर. त्यापैकी उत्तर काय? पर्याय क्रमांक ए, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ओके. बाकी तर मी तुम्हाला इथे सांगितलेलंच आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, रयत शिक्षण इथे अभिनव भारत आहे, यांनी काय स्थापन केलं? 1904 मध्ये अभिनव भारत जे आहे हे अभिनव भारत याची स्थापना यांनी केली होती. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मला एक सांगा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? कोणत्या वर्षी झालेली आहे? फिक्स. अरे वा, पल्लवी मॅडम फिक्स म्हणते. कधी झालेली आहे? सांगू का? 4 ऑक्टोबर 1919 ला रयत शिक्षण संस्था. कमवा आणि शिका. बरोबर आहे. ओके. चला जाऊया. महात्मा फुलेंबद्दल आपण जाणून घेतलं. त्यानंतर महात्मा गांधी, विदा सावरकर. मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? संवाद कौमुदी हे कोणी केलं होतं? राजा राम मोहन रॉय. बरोबर आहे. संवाद कौमुदी. इंदू प्रकाश दर्पण हे काय? याचं उत्तर आहे. कधी? 1832 मध्ये. कधी गेलं होतं? 1832. आणि 1840 मध्ये दिग्दर्शन. काय बरं? दिग्दर्शन 1840. ओके. हे लक्षात ठेवा. मराठीतील बाळशास्त्री जांभेकर आणि यांचा जो जयंती आहे, ही जयंती आपण कोणती? 6 जानेवारी ही पत्रकारिता दिवस म्हणून आपण साजरा करतो. बरोबर की नाही? ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडिया याची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे, वीरा शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शाहू महाराज. याचं उत्तर काय आहे? हा, मित्र मेळाव्याचंच रूपांतर अभिनव भारत. वीरा शिंदे. बरोबर आहे. वीरा शिंदे यांनी काय केले? तर डिप्रेस क्लास मिशन ऑफ इंडिया याची स्थापना केली. कधी केली? 1906 मध्ये मुंबईला केली. कधी केली? 1906 मुंबई या ठिकाणी याची स्थापना करण्यात आली. हे लक्षात ठेवा. ओके. वीरा शिंदे. महर्षी कर्वेंच्या बाबतीत सांगितले शाहू महाराज. यांचा जन्मदिवस आपण काय साजरा करतो सांगा बरं? 26 जून सामाजिक न्याय दिवस. काय बरं? सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण कोणता दिवस साजरा करतो? 26 जून. ओके.
डिप्रेस क्लास मिशनची स्थापना 1906 मुंबई. सरहद गांधी म्हणून कोणास संबोधलं जातं? यापैकी कोण आहे? खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून संबोधलं जातं. ओके, ते लक्षात ठेवा. आणि ही पहिली व्यक्ती ज्यांना काय मिळालं? बिगर भारतीय, म्हणजे भारतीय नसलेली पहिली व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळाला. काय मिळाला? भारत रत्न. दुसरी व्यक्ती कुठली आहे? दुसरी व्यक्ती ही कोण आहे? नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला ही दुसरी व्यक्ती ज्यांना भारतरत्न मिळाला. ओके, मौलाना अबू कलाम आझाद आपले काय होते? स्वतंत्र भारताचे शिक्षण मंत्री होते आणि यांनीच युजीसी युनियन ग्रँड कमिशन UGC 1961 ला स्थापन केली. ओके, आणि मौलाना अबू कलाम आझाद हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे सर्वाधिक काळ काय होते? सर्वाधिक काळ अध्यक्ष म्हणून. ओके, मोहम्मद इक्बालने पाकिस्तानावर कविता केली होती. सर सय्यद अहमद यांनी कुठली शिक्षण संस्था चालू केली सांगा बरं? आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, दादोबा तळखरकर, राजा राम मोहन रॉय. आधुनिक भारताचे जनक, याचं उत्तर काय? राजा राम मोहन रॉय. बरोबर आहे. संवाद कौमुदी आणि मिलत उल अखबार हे काय आहे? त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. मिरत उल अखबार आणि संवाद कौमुदी. संवाद कौमुदी बंगाली भाषेमध्ये, तर मिरत उल अखबार हे फारसी भाषेमध्ये यायचं. ओके, न्यायमूर्ती रानडे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांनीच भरवलं होतं. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं होतं? 1876 मध्ये हिराबाग, पुणे. कुठे झालं होतं? पुणे. हे पहिले अध्यक्ष. आतापर्यंत किती झाले? 97 कुठे झालं? अमळनेर. 96 कुठे झालं? वर्धा. कुठे झालं होतं? वर्धा. 95 कुठे झालं होतं? उदगीर. आणि उदगीर मध्ये जे झालं होतं, भारत सासणे हे अध्यक्ष होते. आणि आता भारत सासणे यांना काय मिळालं होतं? भारत सासणे यांना आत्ता साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार. यातले उदगीर या ठिकाणी जे होतं, भारत सासणे यांना बाल साहित्याचा मिळालाय. बाल साहित्य. ओके, 2024 वर्ध्याचे कोण होते? न्यायमूर्ती चपळगावकर आणि ह्याच्यामध्ये रवींद्र शोभणे. रवींद्र शोभणे हे होते. ओके, चला पुढे जाऊया. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? आता कोणत्या गडावर झाला आपण पाहिलं. 6 जून 1674 ला रायगड या ठिकाणी गागा भट्टांनी त्यांचं केलेलं आहे. शिवनेरी इथे त्यांचा जन्म झाला. इथे काय आहे? जन्म तर रायगडवरतीच मृत्यू झाला. बरोबर आहे. जन्म कधी झाला? 1630 आणि मृत्यू जो आहे हा मृत्यू झाला 1680 ला. फक्त 50 वर्षाचंच आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं, पण त्यात जे अलौकिक काम केलेलं आहे ते अद्वितीय आहे. खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केलं? तर यापैकी कोणी केलेलं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधाकर केलं होतं. आणि सुधाकर मध्ये काही काळ संपादक म्हणून काय केलं होतं? गोखले यांनी काही काळ संपादक म्हणून पाहिलं होतं. गोखलेंनी सर्वंट ऑफ इंडिया भारतीय सेवक समाज याची स्थापना केली 1905 मध्ये आणि 1905 मध्येच इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी दोघांनी मिळून 1881 मध्ये काय केलं होतं? केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा. मराठ्याचे संपादक कोण होते? लोकमान्य टिळक होते. आणि केसरीचे संपादक कोण होते? आगरकर. आणि हे काय यायचं? केसरी मराठी भाषेमध्ये आणि मराठा हे इंग्लिश भाषेमध्ये यायचं. नंतर फारकत होऊन 1888 मध्ये सुधारक नावाचं त्यांनी स्वतःहून काढलं. मला डॉक्टर आंबेडकरांचं कोणते कोणते आहेत पेपर वृत्तपत्र ते सांगा बरं. कोण कोण सांगेल? वृत्तपत्र जे आहेत हे वृत्तपत्र कोणते आहेत? बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत. बरोबर की नाही?
परिष्कृत भारत, समता, त्यानंतर काय बरं, हा, जनता प्रबुद्ध भारत, बरोबर आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, बरोबर की नाही. चला पुढे जाऊया. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखलेंनी काय केलं होतं 1905 मध्ये? सर्वंट ऑफ इंडिया, भारत सेवक समाज, भारत सेवक समाज याची स्थापना केली होती. कशाची स्थापना केली होती? भारत सेवक समाज. आणि बनारस येथे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षपदी 1905 ला तेच होते. स्वामी विवेकानंद यांचा दिवस आपण 12 जानेवारी हा काय साजरा करतो? तर तो आपण साजरा करतो युवा दिवस. युवा दिवस. ओके. स्वामी दयानंद सरस्वती आपलं उत्तर आहे. आर्य समाजाची स्थापना. आणि हे कधी केलं होतं त्यांनी? सांगा बरं. मुंबई आणि लाहोर या ठिकाणी केलं होतं. दोन्ही ठिकाणी केलं होतं. सांगा बरं कधी केलं होतं? 1875 मध्ये. कधी केलं होतं मुंबईला? 1875 मध्ये. आणि लाहोरला 1878 मध्ये. ओके. राजा राममोहन रॉय काय? ब्राह्मो समाज. आणि आपण कधी बघितलं ब्राह्मो समाजाची स्थापना? 1828. बरोबर की नाही. स्वामी विवेकानंद, दादोबा पांडुरंग हे कोण आहेत बरं? सांगा बरं. प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग जे आहेत यांनी प्रार्थना समाज. यांनी स्थापन केलेलं आहे. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र कोणी सुरू केलं? सोपं उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. आपण काय बघितलं? 1881 मध्ये. ओके. हरिजन हे कोणाचं असायचं? महात्मा गांधी यांचं. आणि हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कधी होते? एकदाच होते. कधी होते? 1924. बेळगाव. काय होतं? बेळगाव या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते. लक्षात ठेवा. 1905 मध्ये बनारस, बनारस मध्ये, सॉरी, बरोबर, गोपाळकृष्ण गोखले. आणि कधीही न झालेले इंडियन नॅशनल काँग्रेसचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हे लक्षात ठेवायचं. मराठीचे पाणिनी, बरोबर, तरखडकर. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? वेगवेगळ्या बाबतीत प्रश्न विचारलेत. बाळ गंगाधर टिळक. ओके. चला पुढे जाऊया. जय जवान जय किसानची घोषणा कोणी दिली? लाल बहादूर शास्त्री यांनी केली. काय केली? लाल बहादूर शास्त्री. आता हे कितव्या लोकसभेमध्ये झाले? 4थ्या. पहिली 3 लोकसभा ही पंडित नेहरू यांनी. 4थ्या लोकसभेमध्ये लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. ओके. लालकृष्ण अडवाणी यांना काय मिळालेलं आहे सध्या? भारतरत्न. भारतरत्न. ओके. कितवं भारतरत्न? कर्पूरी ठाकूर. ओके. कधी? 58 नाही, 48, 49, 50, 51, 52 नाही, 49 कर्पूरी ठाकूर. त्यानंतर PV नरसिंहराव. ओके. आणि 50वे जो आहे ते लालकृष्ण अडवाणी. त्याच्यानंतर कोणाला मिळालेलं आहे? चौधरी चरणसिंह. आणि 5वी व्यक्ती हे कोण आहेत? 5वी व्यक्ती कोण बरं? MS स्वामीनाथन. 53. ओके. तर यांना भारतरत्न मिळाले, लक्षात ठेवा. आणि हयात असलेली एकच व्यक्ती. बाकी कर्पूरी ठाकूर, PV नरसिंहराव, त्यानंतर MS स्वामीनाथन आणि चौधरी चरणसिंह हे चौथही 4ही जण काय झालेत? त्यांचा मृत्यू झालाय. फक्त लालकृष्ण अडवाणी एकच आहेत. ओके. 2008 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले, रमाबाई रानडे, MS जोशी. ते आपलं उत्तर काय? रमाबाई रानडे यांनी 1808 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे.
ओके, सेवा सदन. गेट इट? तुम्हाला दिसावं म्हणून मी बाजूला होतोय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुलेंनी केली. कधी केली? 1873 मध्ये केली होती. ओके. मागेच तुम्हाला सांगितलं न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं, गोखलेंनी काय केलं. न्यायमूर्ती गोखले नाही, वीरा शिंदे. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना. सातारा जिल्ह्यात यांनी प्रति सरकाराची स्थापना केली. कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील. ओके. कोणी केली होती? साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार, याला पत्री सरकार सुद्धा म्हणायचे. काय म्हणायचे? पत्री सरकार. ओके. बऱ्याच वेळेला ना हा प्रश्न विचारलेला आहे, बऱ्याच कचऱ्यासारखा विचारलाय. कळलं? आणि 24 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा. कधी? 24 सप्टेंबर या काळात, या तारखेत आणि या वर्षी. ओके. चला. डॉक्टर आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला? कुठे केला? येवल्याला त्यांनी काय केलं? घोषणा केली की मी हिंदू आहे पण हिंदू मरणार नाही. 1935 मध्ये नागपूरमध्ये दीक्षा घेतली. बरोबर आहे. महाड, चौदार तळ 1927. काय केलं? चौदार सत्याग्रह. ओके. चौदार तळ्याचा 1927 मध्ये केला होता. बरोबर की नाही? कधी? 20 मार्च. बरोबर की नाही? 20 मार्च 1927 मध्ये त्यांनी काय केलं? महाडला आणि मनुस्मृतीचं दहन केलं. याचं दहन. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा.